साहेब काहीतरी पर्याय असेलच की. हे बघा, एकदा का दुकान सील केलं की माझं काम संपलं. आता गावातले 2 साक्षीदार आणून त्यावर मी माझा रिमार्क देणार. साहेब पुढं पुढं तुम्ही निर्दोष आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार. हो आता हे आणि काय नवीन. आता काय आलिया बोगासी असावे साधारण, काय इलाजच नाही. ती काय होईल ते बघता येईल. अक्का हं? आता ह्यांच्यावर काय पोलीस कारवाई होणार का काय? काय माहिती. वय काय हं? आपण भैयांना बोलवू की त्यांच्या ओळखीनं काहीतरी होईल. हा अहो सौरभ म्हणतोय की भैयाला बोलवायचं का. अगं पण भैया इथं येऊन काय करणार आहे. अहो नाना भैया सगळं करतायत. मी थांबा त्यांना फोन लावतो. अहो त्याच्या लय ओळखी आहेत. लाव फोन लाव. अरे ओळखीचा कधीतरी उपयोग नको व्हायला. सी टॅलेंट आला का नाही फोन? हा? बोल सौरभ. हॅलो भैया, अहो आपल्याकडे कोणतरी साहेब आलेत दुकान तपासायला. त्यांनी सील केलंय आपलं दुकान. तर जरा येत आहे का? दुसऱ्या मिनिटात पोहोचतो. हा येतो म्हणाले. आणि कागद झाला का? 2 साक्षीदार घ्या यांच्यापैकी. अहो साहेब, आधी सांगून तर यायचं ना. आम्हाला काय मूर्ख समजला का? असल्या कामाची रेड काय नोटीस देऊन पडते का? अहो तसं नाही, पण एखादं नोटीस बिटीस आलं असतं तरी. नमस्कार नाना. काय साहेब? कसं काही नाही केलं छोट्या गावात? काय नाही, दुकान सील केलंय. का? अहो यांच्याकडे दुकानाचं लायसन नाहीये आणि काट्या पण फॉल्टी आहे. साहेब एवढं काट्यावर चालून कुठं जमतंय वे गावाकडे? अहो मग नियम कशासाठी केलेत? हो साहेब, तुम्ही ज्या माणसासमोर उभा आहे ना त्या आमच्या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती नाना. अहो जो माणूस आषाढी कार्तिकी वारी पायी जाण्याचा नियम कधी मोडू शकत नाही, त्यांच्यासाठी हे नियम. ते सगळं ठीक आहे हो, पण शेवटी गुन्हा तो गुन्हाच ना. साहेब अहो चुकीनं घडलेल्या गोष्टीला गुन्हा म्हणत नाहीत. अहो कुठं काट्याचं घेऊन बसलाय? लोक इथं कोटीनं भ्रष्टाचार करतात, त्यांचं राहिलं बाजूला. अहो ही गोरगरीब माणसं आहेत. तुम्ही मला माझं काम करू द्या, तुम्ही अडू नका. असं मग मी बी माझं काम करणार. तू मला अडून दाखव. चावी. हे घे टाळ. आणि हिम्मत असेल ना तर माझ्या घरादाराला लावून दाखव.
गोरगरिबावर झालेला अन्याय आपल्याला सहनही होत नाही आणि खपतही नाही. एकदाच सांगतोय, निघा. भैया अरे जरा सामोपचारानं घेतलं असतं की. अहो ना कसलं आलंय समोपचारानं? या लोकांना असलीच भाषा कळते. तुम्ही काही काळजी करू नका. पण भैया अरे त्या साहेबांना वर तक्रार बिक्रार केली तर त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आता लगेच सॉल्व्ह करतो ते. नमस्कार साहेब, हर्षवर्धन देशमुख बोलतोय. हा ते तुमचे कोण साहेब? ते काय नाव? देशपांडे. हा ते देशपांडे आले ते आमच्या गावात. नाही, आमच्या पाहुण्याचं दुकान सील करत होते. सॉरी काय सॉरी. तो माणूस परत जिल्ह्यात नाही दिसला पाहिजे. हा? ठेवा फोन. काय टेन्शन घेऊ नका. तो साहेब काही इथं दिसत नसतो. वरच्या साहेबालाच फोन केला होता. ए जमे, हा उद्या आप्पांकडे यायचं आणि जे काय कागदपत्र सगळे गोळा करायचे, सगळं रितसर करून टाकायचं. हा भैया. भैया तुझं लय उपकार झालं बघ. काय आप्पा, उपकाराची कसली भाषा करताय? अहो तुम्ही आपली जवळची माणसं ना. काय लागलं तर हक्कानं आपल्या माणसाला सांगायचं. येतो नाना. अरे जयश्री, यू आर ऑलरेडी हिअर. वेलकम वेलकम. सॉरी बरं का, जरा महत्वाच्या कामात होतो. विचारा बरं कसल्या? डायरेक्ट शीतलच्या घरात जाण्यासाठी आमचा मार्ग सोपा केला. विचारा कसं काय? डमी अधिकारी पाठवून तुम्ही आप्पांचं दुकान सील केलं आणि तुम्हीच त्यांना सोडवलं. तुम्हाला कसं काय कळलं? अहो हे फंडे जुने झाले आता. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? इथं घर धडाधडा पेटायची वेळ आलीये आणि तुम्ही बसलाय लोकांच्या चुली इजवत. म्हणजे शीतल उद्या बेळगावला चाललीये आणि जर का उद्या बेळगावला जाऊन ती अजिंक्यांना भेटली तर आपला विषय संपला, दोघांचा बी. तुम्ही एकावर एक टेन्शन नका देऊ. त्या आधीच डोक्यावर लोड कमी नाही. आता काय करायचं ते सुचवा. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय? फक्त ती तुम्ही अंमलात आणायची. अहो पण काय? आलं का लक्षात? करेक्ट आहे. येते मी. असं जर का झालं तर शीतल बेळगावला जाऊच शकत नाही.